काही पटतं का ह्या माणसाला? दिवसा ढवळ्यात घोरत पडलाय. अय उठा, उठा. हा बोंबल, काय झालं? माझे मम्मी पप्पा येणारच. बाहेर जा आणि पनीर घेऊन या. वा 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 वा, गेल्या आठवड्यात माझी बहीण आली तर बेसन आणि भाकर खायला केलीस. आता तुपले माय बाप येणारच तर मस्त पनीर बिनीर. तुमची बहीण त्याच लायकीची आहे. कधी आली की भांडण लावून जाती. आणि तुपले माय बाप येऊन गेल्यावर आठवडाभर तर तोंड फुगून बसती नुसतं टम. ओ माय माय बापाला काही बोलायचं नाही बरं का, नाहीतर ती लग्नामध्ये जी गाडी दिली ना ती वापस घेऊन जाते. तुपला बाप नुसतं गाडीच घेऊन जाईल, पण मग आपल्या बहिणीसोबत तू जर असंच वागत राहिलीस ना तर मग आपली बहीण प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा घेऊन जाईल. मग बस रडत. बरं जा आणि पनीर घेऊन या लवकर. तुपले माय बाप याच लागलेत ना रस्त्यानं मार्केटमधून, तर मग येता येता सांग ना पनीर पण घेऊन या म्हणून. गेल्या वेळेस तुम्ही त्यांना आणायचं सांगितलं आणि घरी आल्यावर पैसे पण नाही दिले. तुला माहेराला आल्यावर 4 वेळेस तर मला दुधाची थैली सांगितली आणि घेतले पनीरचे पैसे वसूल करून. बरं बरं जा आणि या लवकर घेऊन. बरात का जावई बापू? सासरी बुवा आलात तुम्ही? तुम्ही तर न बोलतच आलात. जावई बापू, तुमची मस्करी करायची आदत आणखीन गेली नाही. मम्मी पप्पा आलात तुम्ही? होय ग बाई, बरीच काम आहे. मम्मी तू तर लयच बारीक झालीस. तुपल्या डोळ्याला काही झालं तर नाही ना? डॉक्टर कडून चेक करून घे एकदा. सासूबाई तर गंज कुंटाला भराच्या वर झाल्यात. बरं ये इकडे आई, चला आपण काम करू.